नमस्कार मंडळी, मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा या सगळ्या कलाकारांचं सुद्धा हार्दिक स्वागत. वारंवार निमित्त नेहमीच वेगळं ठरत आलेलं आहे. हेही निमित्त वेगळं आहे. रणपती शिवराय स्वारी आग्रा हा सिनेमा आपल्या भेटीस येतोय. तारीख पे तारखा बदलता आहेत. आता नवीन तारीख जाहीर झालेली आहे. 6 फेब्रुवारी रोजी हा सिनेमा येतोय आणि संपूर्ण टीम आहे. त्यांच्यासोबत आपण आता मनमोकळेपणाने नेहमीप्रमाणे गप्पा मारणार आहोत. दिग्दर्शकापासूनच सुरुवात करायची आहे. आग्रा स्वारी, ती आग्रा स्वारी तर जी आहे ती आम्हाला सिनेमामध्ये दिसणारच आहे, परंतु सिनेमासाठीची पण तुम्हाला जी स्वारी करायला लागलेली ती पण खूप लांबलचक होती. तिथून सुरुवात करूया. मुळामध्ये आग्रा भेट छत्रपती शिवाजी महाराजांची ही हा एक विलक्षण अध्याय आहे त्यांच्या चरित्रातला आणि तो कायमच आपल्याला रहस्यानी आणि गूढ गोष्टींनी भरलेला दिसतो. त्यात काही गोष्टी माहिती आहेत, काही गोष्टी माहीत नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ जाण्याचा महाराजांचा मार्ग आपल्याला सांगता येतो किंवा तो काही ठिकाणी उल्लेखलेला आढळतो, पण येताना मात्र महाराज कुठल्या मार्गाने परत आले याच्याबद्दल खूप वाद प्रतिवाद, पाठभेद आपल्याला दिसतात. त्याचं कारण त्यांनी ते रहस्य राहू दिलंय छत्रपतींनी. कारण खूप दूरदृष्टी असलेला आपला सगळ्यांचा महान राजा असे छत्रपती शिवाजी महाराज होते. कदाचित त्यांनी असा विचार केला असेल की पुन्हा एकदा जर यावं लागलं तर हा जाण्याचा मार्ग कोणाला कळता कामा नये, म्हणून तो कधीच इतिहासाला कळला नाही. त्यात मथुरा आणि नरवरची घाटी ही 2 ठिकाणं कळली आणि त्याचा उल्लेख कुठेतरी सापडतो आपल्याला. तर अशा रीतीने त्या आग्र्यात सुद्धा काय घडलं, नेमकं त्या मुलुकचंदाच्या सराईमध्ये काय घडलं, ते पेटारे आले गेले म्हणजे काय झालं आणि मग त्यातनं सुटका नेमकी छत्रपतींनी कशी करून घेतली त्या मृत्यूच्या जबड्यातनं. आणि नुसते एकटेचे सुटलेले नाहीत किंवा छत्रपती शंभूराजांना त्यांनी बरोबर आणलेलं आहे असं नाही झालेलं. त्यांनी बरोबर नेलेल्या प्रत्येक माणसाला तेवढ्याच सुरक्षितपणे परत आणले. हा जो सगळा थरार आहे त्यातला हा कायम विलक्षण भूल घालणारा होता आमच्या सगळ्या कुटुंबाला. आणि त्यामुळे स्वाभाविकपणे या अष्टकाचा आग्रा भेट हे एक प्रकरण, हे एक भाग असणार होतं, हे पुष्प असणार होतं, हे कायमच ठरलेलं होतं. आणि त्यातला जेवढा म्हणून भाग आणता आला, शिवछत्रपतींचा मनोवेध घेता आला, तेवढा घेण्याचा प्रयत्न रणपती शिवराय स्वारी आग्रा या चित्रपटातून आम्ही केलाय. क्या बात आहे. स्वारी आग्रा म्हणजे आतापर्यंत आपल्याला एवढं माहिती होतं की दिल्लीचे काय ते आग्र्याची भेट अशा पद्धतीने इतिहास आतापर्यंत समोर आलेला आहे. परंतु दिग्पाल लांजेकरांना एक वेगळंच नेहमी आम्ही बघत आलेलं की वेगळ्या पद्धतीने दिग्पाल लांजेकर इतिहास घेऊन येतात आणि लोकांना तो त्यांच्यावरती त्याचं एक अंजन पाडण्याचा प्रयत्न करत आलेले आहेत. अनेकदा असं होतं ना की आतापर्यंत जे इतिहासकार आहेत, ज्यांनी इतिहास मांडलेला आहे, तो इतिहास खरा वाटत आलेला आहे. अनेक लोकांचे आदर्श वेगवेगळे आहेत इतिहास संदर्भात, परंतु आता असं झालेलं आहे की सिनेमाच्या बाबतीत दिग्पाल लांजेकर सांगतील तोच खरा इतिहास. किती जबाबदारीची गोष्ट आहे, कसं काय वाटतं या संदर्भात? खूप जडपण असतं या गोष्टीचं आणि खरंच असतं. जबाबदारी इतकी सोपी नाहीये अष्टकाची पार पाडणं आणि छत्रपतींनी ती सेवा करण्याचं भाग्य मला दिलेलं आहे. तर त्यामुळे सातत्याने कागदपत्र ढंढळत राहणं आणि हे मी वारंवार याच्यासाठी सांगत राहतो की चित्रपटातून खरा इतिहास मांडला जातो वगैरे असं नसतं. चित्रपट हे ऐतिहासिक दस्तऐवज होऊ शकत नाहीत, कारण त्याच्यामध्ये कलात्मक स्वातंत्र्य घ्यावंच लागतं. कारण बऱ्याच मर्यादा येतात इतिहासाच्यातल्या, तपशिलाच्या उपलब्धतेच्या मर्यादा असतात की कागदपत्र मिळत नाहीत काही वेळा ते मधले जे डॉट्स असतात ते गायब झालेले असतात. तर अशा वेळी कलात्मक स्वातंत्र्य घेऊन तर्कनिष्ठतेच्या आधारावरती तुम्हाला ते मांडावं लागतं. अर्थात याला मदत काय होते तर त्या काळची माणसं कशी वागत असतील याचा तर्क आपली बुद्धी जागेवर ठेवून हा करावा लागतो. जर तुम्ही लिबर्टी घेण्याच्या मोहात अडकून काही अवाजवी गोष्टी केल्यात तर त्या जनतेला पटत नाहीत, कारण ही सगळी दैवत आहेत जनतेची. त्यामुळे यांच्याशी कुठल्याही प्रकारचा खेळ होणार नाही याची काळजी सातत्याने घ्यावी लागते आणि त्या जबाबदारीनेच हे चित्रपट बनवले जातात. जेव्हा काही नवीन मुद्दा किंवा नवीन थिअरी आपण ज्याला म्हणू ती मांडायची असते तेव्हा त्याला किमान 2 कागदपत्रांचा तरी आधार असावा. हा अट्टहास आमच्या कुटुंबाचा असतो आणि तो आम्ही याही वेळेस पूर्णपणे पार पाडलेला आहे.
दोन विविध ग्रंथांचा आणि काही छंदांचा आधार घेऊन स्वारी आग्रा हे जबाबदारीने विधान आम्ही करतो आहोत की त्याच्यामध्ये छत्रपतींची प्रतिमा अधिकाधिक उंच करण्याचा प्रयत्न आहे. ते छत्रपतींचं चरित्र आणि छत्रपतींची प्रतिमा ही तर आभाळा एवढीच आहे, पण ती नवीन पिढी समोर की असाही विचार राजे करू शकतात अशी एक थिअरी मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटात आपण करतोय. बरं, हे सगळेच थिअरीज हे सिद्धांत जेव्हा तुम्ही विचार करत असता दिग्दर्शक म्हणून आणि जेव्हा तुम्ही ते व्हिज्युअलाइज करता तेव्हा डेफिनेटली सिनेमॅटिक फ्रीडम आहे ते घेणं अपेक्षित आहे. त्याच्याशिवाय सिनेमा पूर्ण होणं अनेकदा कठीण होऊन जातं आणि त्या ग्रँजरनी किंवा त्याच्या एकंदरीत मांडण्याच्या पद्धतीमुळे ते लोकांना आवडणार आहे. मग दिग्पाल लांजेकरांसमोर कुठले स्त्रोत आहेत, कुठल्या स्त्रोतांमुळे ते मांडू शकतात? मी जेव्हा स्वारी आग्रा म्हणतो तेव्हा ही थिअरी मांडताना कविराज भूषणच सगळ्यात पहिल्यांदा जो कंटेम्पररी कवी आहे, समकालीन कवी आहे, छत्रपतींनी गौरवलेला कवी आहे. राज्याभिषेकात त्याला हत्ती भेट दिला होता. तर कविराज भूषणाचा आम्ही एक छंद पण वापरलाय. त्याच्यामध्ये असे जवळजवळ 17 छंद या थिअरीला सपोर्ट करणारे आपल्याला सापडतात. त्याच्यामधला तो जो छंद आपण आता तो उद्या परवाच प्रकाशित होईल. खूप सुंदर गाणं त्याचं मयूर राऊत आणि अवधूत गांधी यांनी दोघांनी मिळून केलेलं आहे. तर तो छंद असा आहे, आवत घोसल खाने, त्याची पहिलीच ओळ अशी आहे, आवत घोसल खाने ऐसे कछू और ठाणे जानो आवरंग हुके प्राण नको लेवाय. की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा दरबारात प्रवेश करते झाले तेव्हा त्यांचा आविर्भाव बघून असं वाटलं की आता औरंगजेबाचा प्राणच घेणार आहेत. आणि भूषण यांनी कवी भूषण यांनी तो प्रसंग सुद्धा आय थिंक त्यांच्या वेगवेगळ्या जर्नलमध्ये येतो, पूर्ण प्रसंग येतो. त्याच्यामध्ये त्यांनी सातत्याने हे म्हटलंय की शिवाजी महाराज हे औरंगजेबाच्या तख्तापर्यंत द्वंद्वाच्या आवेशाने पोचले असं म्हटलंय त्यांनी. मी जो छंद म्हणून दाखवला आता किंवा त्याची ओळ म्हणून दाखवली त्याच्यात त्यांनी पहिल्याच ओळीत असं म्हणलंय की त्यांचा आविर्भाव बघून असं वाटलं की आता हे औरंगजेबाचा प्राण घेणार. म्हणजे काहीतरी एक त्याला तथ्य नक्कीच आहे, हे कधीतरी त्यांनी अनुभवलं आहे, कधीतरी हे छत्रपतींच्याही कानावर गेलं असेल की यांनी असं लिहिलंय म्हणून त्याला अप्रुव्हल आहे त्यांचं. म्हणजे मग कुठेतरी याच्यामध्ये दुरून का होईना तथ्य असलं पाहिजे या दृष्टीने मग माझं जेव्हा मला कविराज भूषणाचे छंद प्रचंड आवडतात आणि ते कोणाला नाही आवडत. प्रत्येकाला त्यातला छंद, त्यातला ताल, त्यातले शब्द आणि सरते शेवटी शिवाजी महाराजांची कीर्ती सगळंच आवडतं. तर त्यांच्या कीर्तीनेच त्यांना आकर्षित करून महाराष्ट्रात आणलं. करेक्ट. त्यामुळे ते वाचत असताना जेव्हा हे छंद सगळे जे 12-14 छंद मी म्हणतोय हे वाचनात जेव्हा आले तेव्हा मला असं आलं की ह्या थिअरीमध्ये काहीतरी आहे आणि ते कुठेतरी समाजासमोर मांडून पाहिलं पाहिजे. आणि त्याच्याकरता मग इतिहासकारांच्या सगळ्या गोष्टी शोधायला सुरुवात झाली आणि सर जदुनाथ सरकारांनी इतिहासाचार्य वि. क. राजवाडे यांच्या लेखनामध्ये या थिअरीचं कुठेतरी उल्लेख आणि सपोर्ट असं दिसलं. आणि त्यामुळे मग या पद्धतीने एक कारणमीमांसा महाराजांच्या आग्र्याला जाण्याची ती तार्किक साखळी तयार करता येते का असा एक यत्न करतो आपण. मग दिग्पाल लांजेकर या प्रत्येक सिद्धांताचा किंवा प्रत्येक एका सीनचा किंवा त्या गोष्टीचा त्या कथानकाचा शिक्कामोर्तब कोणाकडून करून घेतात? शिक्कामोर्तब असं मी कोणाकडनं करून घेत नाही. मी फक्त याच्यामध्ये जे पहिल्या चित्रपटापासून आमच्या सगळ्यांचं एक म्हणणं ठेवलेलं आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज एक प्रेरक शक्ती. प्रत्येक प्रसंगातनं चित्रपटात सादर केल्या जाणाऱ्या शिवाजी महाराज हे प्रेरक शक्ती म्हणून उभे राहत आहेत का एवढंच आम्ही पडताळून पाहतो. कुठल्याही प्रकारे त्यांच्या चरित्राशी खेळ होणार नाही अशा पद्धतीने त्यांची महती आपल्याला प्रत्येक प्रसंगातनं कशी सांगता येते, त्यांच्या प्रत्येक वाक्यातनं प्रत्येक शब्दातनं कशी सांगता येते याचा प्रयत्न आम्ही करत असतो. त्यामुळे कुठल्याही प्रकारे त्याच्यावर शिक्कामोर्तब करून घेतलंय किंवा अमुक एका इतिहासकाराने आम्हाला असं सांगितलं असं मी म्हणणार. कारण ती संपूर्ण मांडणीची जबाबदारी ती तुम्हाला माहिती आहे की मीच घेतो. कारण ती सेवा माझी आहे छत्रपतींच्या चरणी आणि ती ज्या अर्थी गेल्या अनेक चित्रपटांमधून कोणत्याही प्रकारचा वाद उद्भवलेला नाही त्या अर्थी ती सेवा रुजू होते छत्रपतींच्या आणि महाराजांच्या. कारण कुठल्याही प्रकारे आवाजवी पण मी गोष्टी दाखवत नाही की सुपरमॅन म्हणून मी कुठल्या आपल्या वीराला प्रेझेंट नाही करत. ते मानवच असतात पण ते ज्याला आपण अतिमानवी म्हणतो अशा प्रकारच्या गोष्टी विल पॉवर आणि छत्रपतींच्या विषयी आणि स्वराज्याविषयी असलेल्या निष्ठेमुळे करू शकतात हे आपण आतापर्यंत दाखवत आलो आणि तेच दाखवत राहणार.
डेफिनेटली. तुझ्याकडे यायचं अभिजित, इतकी चर्चा झाली होती आणि नंतर चेहरा समोर आल्यानंतर सुद्धा बरीच चर्चा झाली. एकंदरीत तूच सांग की तुझ्यापर्यंत पोहोचलेल्या सगळ्या प्रतिक्रियांनंतर कसं वाटतंय तुला, काय जाणवतंय या सगळ्या संदर्भात? नाही, खूप पॉझिटिव्ह प्रतिक्रिया आणि खूप पॉझिटिव्ह फोन्स, SMS, DMs आले. त्यामुळे खरंच, कारण आणि मी ते काही व्हिडिओज पाहिले पण प्रत्येक जण भावुक झाला होता आणि प्रत्येक जणाला असे खरे छत्रपती शिवाजी महाराज साक्षात दिसत होते. आणि मला असं वाटतं की ते सगळेच दिग्पाल सरांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांची कृपा आहे. म्हणून ते त्यांचं कार्य फक्त माझ्या माध्यमातून, मी केवळ निमित्त मात्र असं मला वाटतं, माझ्या माध्यमातून ते साकार होताना दिसतंय. डेफिनेटली मला असं वाटतं की हे आभूषण किंवा हे पेहरावाच असा आहे की तो कोणावरही घातला तरी ते महाराजच दिसणार. त्याच्यामुळे कलाकार कोण साकारते हे तितकं महत्वाचं नाही. शिवाजी महाराज काय बदलणार नाहीत, त्यातला कलाकार बदलत राहील आणि एकदा बदलेलंही आणि सांगता येत नाही भविष्यात काय. परंतु हा बदल लोकांनी अप्रिशिएट केला, लोकांना आवडतोय सुद्धा आणि त्याच्यामधून मग तुझी जबाबदारी खूप वाढलेली. आतापर्यंत दिग्पाल लांजेकरांच्या सिनेमामध्ये तू वेगवेगळ्या भूमिका साकारल्यास, त्याच्यामधून तुझ्या वाट्याला ही एक महत्वपूर्ण प्रमुख भूमिका तुझ्या वाट्याला आली. पुढच्या आणखीन 2 सिनेमे सुद्धा तू त्यात असणार आहेत, आतापासून त्यांनी घोषणा सुद्धा केलेली आहे. हा सिनेमा निभावून झाला, पुढच्या 2 सिनेमांसाठीची काय तुझी तयारी आहे मला ऐकायचं. नाही, मला असं वाटतं, तेच वाटतं, जबाबदारी वाढली खूप आणि ती जबाबदारी शेवटच्या श्वासापर्यंत आहे असं मला वाटतं. त्यामुळे फक्त सिनेमा पुरतच नाही, ऑफस्क्रीन सुद्धा ती जबाबदारी आहे आणि त्या कपड्यांचा तेवढा मान आणि तो आदाब शेवटपर्यंत राखला जाईल. क्या बात. देखील तुझ्याकडे येतो तू वारंवार, म्हणजे मला वाटतं की दिग्पाल लांजेकरांच्या याच्यामध्ये एक वेगवेगळ्या भूमिका साकारण्यासाठी मग लिहित असताना चला हा निखिल राऊत करू शकतो आपण त्याच्यासाठी लिहिलं, असं काय होतं का? काय हा प्रश्न त्यालाच विचारला पाहिजे. तुमच्या बाबतीत काय आहे का? होतं. आणि मग जेव्हा तुझा अशा पद्धतीने विचार केला जातो वेगवेगळ्या भूमिकांसाठी आणि सातत्याने आपण एखाद्या या सिनेमाच्या फ्रँचायझीमध्ये असोसिएटेड असतो, कशा पद्धतीचा अनुभव असतो आणि कसं एक्सप्लोर करतो स्वतः? मुळात मला चॅलेंजेस घ्यायला आवडतात म्हणून आम्ही चॅलेंज नावाचं नाटकही केलं आणि त्याचा विश्वास असणं, नट म्हणून हे मित्र बाजूला, पण नट म्हणून सुद्धा त्याचा विश्वास असणं हे फार महत्वाचं आहे. की नट म्हणून निखिल राऊत सावरकरांची भूमिका साकारू शकतो, नट म्हणून निखिल राऊत किसनाची भूमिका साकारू शकतो, मोरोपंत पिंगळे सारखं कॅरेक्टर मला त्यांनी देऊ केलं. तर हा त्याचा माझ्यातल्या असलेल्या नटावरचा एक विश्वास आहे की निखिलला आपण ही भूमिका दिली तर तो उत्तम प्रकारे ती साकारू शकतो. आणि तो इतका विश्वास आहे किंवा इतकं ट्युनिंग आहे की काही प्रसंगात तर आमच्या सिनेमात चित्रीकरण होत असताना सीन समोर मी करतोय, हा मॉनिटरवर बघतोय, ओके चल नेक्स्ट, अरे बघ तो सीन कसा झाला, चांगलं केलं नाही केलं, मी बरं काम करतोय नाही, त्याला काही नसतं, ओके. कारण त्याला माहिती आहे की हा हे जे करेल निखिल की ते इतकं ट्युनिंग झालंय की ओके चल ओकेच आहे. त्यात तो इतका ठाम असतो. काही प्रसंगी हे थोडं कमी कर, हे थोडंसं वाढव, हे सांगणं असतं. कारण मी दिग्दर्शकाचा नट आहे, त्यामुळे मला दिग्दर्शक सांगेल त्याप्रमाणे मी काम करतच असतो. आणि हा त्याचा माझ्यावरचा असलेला विश्वासच माझ्यासाठी खूप मोठा आहे. मग ती भूमिका छोटी असो नाहीतर मोठी असो, मी ती भूमिका तितक्याच मनापासून साकारतो. कारण मी जसं फर्जन पासून आमची या शिवराज अष्टकाला सुरुवात झाली, फर्जनच्या वेळेस सुद्धा मी त्याला हेच म्हणालो होतं की तू मला भालदार चोपदार म्हणून उभं केलंस तरीही मला चालेल, कारण आमच्या दोघांचा एक दुवा आहे, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यामुळे त्या श्रद्धेपोटी आणि मैत्री असल्यामुळे आम्ही एकत्र काम करतच राहतो आणि करतच राहू. डेफिनेटली. समीर सर, तुमच्याकडे यायचं आहे पुन्हा एकदा औरंगजेब आणि तुमचा एक आता हो ना तुमचा एक ऑरा क्रिएट झालेला आहे. आता सोशल मीडियावर आम्ही बघतो की समीर सरांच्या व्हिडिओज वरती जे ग्लिम्सेस वरती जे रिॲक्शन्स येतात ना, अरे अरे खरंच असं असू शकतात का, किंवा खरंच असं असतील का, अशा पद्धतीचे रिॲक्शन्स आहेत ट्रेलर वरती काय, किंवा स्पेशली तुमच्या ग्लिम्सेस वरती. तुम्ही स्वतः काही रिॲक्शन्स पाहिलेत का? कसं जेव्हा तुम्हाला या सगळ्या रिॲक्शन्स मिळतात?
शक्यतो मी खाली कमेंट्स पर्यंत जात नाही. बर. हा, ते जवळची काही म्हणजे एकतर शूटिंग करताना दिग्पालच्या कट मध्ये कळतं की मला जमतंय का नाही. कारण प्रत्येक कट म्हणजे चला ऍडजस्टमेंट आहे, कट अमेझिंग, अरे चांगला जमलंय आपल्याला. त्या म्हणजे प्रेक्षकांच्या टाळ्या म्हणतो ना आपण, तसं आम्हाला सिनेमा करताना डिरेक्टरचं कट म्हणण्याची जी पद्धत असते तिकडे कळतं आम्हाला. क्या बात आहे. आता आपण योग्य लाईनीवर चाललेलो. आणि फ्रँकली कित्येक वेळ असं होतं, आता मगाशीच एक अनुभव सांगत होतो की खरंच महाराष्ट्र जे सगळे मराठी आहेत त्यांचं भयानक प्रेम आहे माझ्यावर, हे मला जाणवतं. कारण मी विलन्स केले, आता औरंगजेब केला, राग येतो तुमचा, पण किती छान आहात तुम्ही. हे असं मिश्रित असं मिळतं की एक नट म्हणून ते एक वेगळे ठेवतात मला. आणि एक आमचं मराठी पोरगा आहे, चला स्टील पोरगा म्हणतो स्वतःला, पण की जो हिंदीमध्ये पण त्यांनी भरपूर काम केलेलं आहे, त्याचा एक वेगळा आहे की ऍडव्हर्टायझिंग मध्ये काम केलेलं आहे. तर त्यांचं एक वेगळ्या पद्धतीचं प्रेम आहे. मुद्दा हाच आहे की तुमच्याकडे कधी द्वेषाने रोष आलाच नाही प्रेक्षकांचा, आला तो चांगल्या पद्धतीने झाले. हो, म्हणजे ते प्रेम आहे त्यांचं, आणि असंच प्रेम आमच्या सगळ्यांवर ठेवा तुम्ही, असंच. डेफिनेटली. अभिजित, मला पुन्हा तुझ्याकडे यायचं आहे. आतापर्यंत मराठी सिनेसृष्टीत अनेक कलाकारांनी महाराजांची भूमिका साकारलेली, अगदी चंद्रकांत मांढरे असू देत, नंतर त्याच्यानंतर बऱ्याच लोकांनी साकारले. तुझ्या बाजूला पण एक बसलेला ज्याने सुद्धा महाराजांची भूमिका साकारलेली. तुझ्यासाठी कोण होते आदर्श, किंवा कोणाकडे पाहिलंस, कुठल्या गोष्टी चालल्यास ह्या भूमिकासाठी? चंद्रकांत मांढरे सर, कारण त्यांचे खूप फिल्म्स मी पाहिल्या, त्यांचे इंटरव्ह्यूज पाहिले, आणि तो ऑरा मला खूप भावला. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज साकारण्यासाठी चंद्रकांत मांढरे सरांना फॉलो करण्याचा प्रयत्न केलाय, किंवा कॉपी करण्याचा प्रयत्न केलाय असं म्हटलं तरी चालेल. क्या बात आहे. आणि जेव्हा ह्या सिनेमाच्या बाबतीत तो अटायर घालणं, ते आभूषण घालणं, तो पेहरावा येणं, त्याच्यानंतर एक स्टेज आपल्या सेटवरती सुद्धा वावरण्यासाठी एक काही बंधनं आपोआप येऊन जातात आपल्यावर सुद्धा आणि इतर कलाकारांवर सुद्धा येऊन जातात. तो साधारण प्रसंग कसा असतो साधारण? मला असं वाटतं एकतर ह्या प्रोसेसची सुरुवात समर्पणाने केली होती. त्यामुळे तिथेच रायगडावर गेलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथे समाधीच्या इथे जाऊन समर्पित झालं होतं, आणि तिथून सुरुवात झाली होती. त्यामुळे ते कॉस्ट्युम आणि तो पूर्ण अटॅच झाल्यानंतर आपसुकच ते येतं. आणि मला असं वाटतं एक पॉझिटिव्ह गोष्ट अशी की आमच्या सेटवर आमच्या कुटुंबाची शिस्तच एवढी आहे की छत्रपती शिवाजी महाराज आल्यानंतर कुठलाही स्पॉट बॉय किंवा कुठलाही एखादा ज्युनियर आर्टिस्ट किंवा कुठलाही असा माणूस तुम्हाला बसलेला दिसणार नाही. तो तेवढा रिस्पेक्ट त्या कॉस्ट्युमला देतो, त्या महाराजांना देतो. अभिजित श्वेतचंद्रापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांना देतो. त्यामुळे आपसुकच ते वावरणं सोपं जातं. आणि ऑब्व्हियसली ती जबाबदारी असते, त्यामुळे इतर अवांतर गप्पा किंवा अशा काही गोष्टी घडत नाहीत किंवा घडल्या नाहीत. त्या प्रोसेसमध्ये सीनवर फोकस होता, आणि त्या भूमिकेमध्ये शिरणं आपण ज्याला म्हणतो त्याचा प्रयत्न होता प्रत्येक वेळी. एक मी सांगू इच्छितो, मला फार आवडेल, आणि मला पुढच्या वेळेस खरंच तुम्हाला सेटवर बोलवायचंय. आतापर्यंत बऱ्यापैकी ते अंडर कव्हर पिक्चर बनवून मग ते आपण दाखवणार थेट, आणि लोकांना सरप्राईज करणं चांगल्या अर्थाने, असं आपण करत आलो. पण पुढच्या वेळी जरा मेकिंग पण सगळ्यांनी बघावं असं मला वाटतं. कारण ज्या पद्धतीने तो म्हणला की कुटुंब महाराजांची पूजा करतं, तर एकतर अभिजित जेव्हा सेटवर महाराजांच्या पेहरावात येतो, तर त्यावेळी आम्ही त्याच्या चेहऱ्यावर, त्याच्या डोक्यावरती जिरेटोप घातलेला नसतो. तो शॉर्टच्या 1 सेकंद आधीच घातला जातो. शॉर्ट रिहर्स पूर्ण झाला, रिहर्सल संपली की मग त्याच्यानंतर तो मुख्य टेकला जिरेटोप घातला जातो. आमचा जो फेटा आर्टिस्ट आहे आपल्या मुंबईचा, निहार तांबडे, तर तो जिरेटोप बाळगून असतो पूर्ण वेळ. जेव्हा महाराज सेटवर असतो तो डेडिकेटेड असतो त्याच्यासाठी. त्याच्याकरता वेगळे कोणी ड्रेस पण आला आणि तो हातात असा जिरेटोप घेऊन फिरतो असं होत नाही. त्याच्याकरता निहारला आम्ही अपॉइंट केलेला आहे, आणि निहार पूर्ण श्रद्धेने तो बाळगून असतो स्वतःच्या जवळ. आणि तुम्ही बघाल की चप्पल काढूनच तो अभिजितला तो जिरेटोप घालतो, आणि जिरेटोप काढताना पण तो चप्पल काढूनच ते करतो. आणि जेव्हा अभिजितचे सीन चालू असतात तेव्हा शक्यतो सगळेच,
लाईट बॉईज वगळता, कारण लाईट बॉईजचा संबंध विजेशी येतो त्यामुळे त्यांना स्लीपर्स घालावे लागतात. पण बाकी सगळे हे जर पात्र समोरचं नसेल ज्याला गरज चपलेची, तर त्याच्या व्यतिरिक्त सगळे इन्क्लुडिंग मी आम्ही सगळे अनवाणी वावरतो तिथे. तर हे इथपर्यंत आम्ही ते सगळं पाळतो, कारण ते मनापासून पाळावं असं वाटतं छत्रपतींच्या बाबतीत, असं सगळं करतो. तर हे दंडक जे आहेत म्हणजे छत्रपती जेव्हा सेटवर असतील म्हणजे छत्रपतींची भूमिका करणारे कलाकार, त्यावेळी संपूर्ण चेष्टामस्करी बंद असते. अजिबात कुठल्याही प्रकारचे प्रँक्स, अमुक तमुक, मग काहीतरी कोणीतरी टाळ्याच देतं एकमेकाला जोक करून, हे सगळं बंद असतं. अत्यंत शांतपणे कॉन्सन्ट्रेट करून त्या सीनवरती लक्ष दिलं जातं आणि त्यामुळे मला असं वाटतं की तो आशीर्वाद त्या पद्धतीने टिकून आहे आमच्या सगळ्यांवरती असं वाटतं. आणि आम्हालाही आवडेल सेटवरचं हे सगळं वातावरण पाहायला, कारण आम्ही अनेक सेट कव्हर केलेले आहेत आणि आम्हाला माहिती आहे इकडचं वातावरण कसं असतं. मग जेव्हा औरंगजेबाला कट म्हणायचं असतं तेव्हा तो रोष कदा वेगळा असू शकतो. मग महाराजांना जेव्हा कट म्हणायचं असतं तेव्हा वाटतं अरे आता कट बोलूयात का आपण. शक्यतो ते कसं होतं ना, आपसूक होतं आत्म. महाराजांना कसं थांबायचं. महाराजांच्या वेळेस तर मला असं म्हणतं मी कट नाहीच म्हणत, मी ओके म्हणतो किंवा परत करूया म्हणतो. अच्छा, म्हणजे कट वन्स मोर असं जे असतं जनरली की वन मोर, तसं नाही होत. महाराजांचं सीन जेव्हा चालू असतं तेव्हा महाराजांच्या बाबतीत ओके अभिजित आपण पुन्हा करूया, मग तो कट समजायचा. असं एक मी मला घालून घेतलं दंड की औरंगजेबाच्या बाबतीत सहजपणे पण नाही, त्याचे समीर सर असल्यामुळे मला त्यांच्याबद्दलचा जो आदर आहे त्याच्यामुळे त्याच्यात अगदी असं वगैरे होत. तर ते जे काही प्रोफेशनली कट म्हणणं किंवा असं आहे तसंच होतं. त्यांनी जर असं सुरू केलं म्हणून मी ते टॅग अलाउन केलं असं नाही होत. मी कुठल्याही प्रकारे निगेटिव्ह रिॲक्शन देत नाही सेटवर, कारण तो कलाकार त्यांनी बिचरू शकतो, बिचकू शकतो, कन्फ्युजन्स क्रिएट होऊ शकतात. तर त्या आणि ऑब्व्हियसली समीर सरांसारखा सिनियर कलाकार जेव्हा असतो तेव्हा ती आदब पण पाळली पाहिजे, तो आदर ठेवला पाहिजे सेटवर सुद्धा. तर त्यामुळे तो नॉर्मल कट किंवा अमेझिंग कट हेच दोन असतात, कॅट असं नसतं का. स्वारी आग्राच्या बाबतीत एक तिकडे औरंगजेबाकडे खूप असं एक बातमी पसरवली गेली होती की महाराज आता बऱ्याच ठिकाणी आहेत, म्हणजे त्यांचे सेम टू सेम आहेत किंवा त्यांचे सारखे दिसणारे, किंवा एक नाही 2 महाराज आहेत, 3 महाराज आहेत, बरेच महाराज आहेत. तर ह्याचा उपयोग ह्याच्यामध्ये कसा केला गेलेला आहे पर्सनली. आणि दुसरं असं की दिग्पाल लांजेकर आम्हाला गेल्या 6 फिल्म आणि इतर जे 2-3 फिल्म्स आणखीन केलेल्या जवळपास, तर दिग्पाल लांजेकर आम्हाला दिग्दर्शक, लेखक, मग अभिनेता, मग निर्माता, आणखीन 3-4 वेगवेगळ्या भूमिका आहेत त्याही त्यांच्या बघायला मिळतात. सो ही प्रेरणा महाराजांकडूनच आहे का? म्हटलं तर आहे, पण मला शक्यतो बेस्ट ऑफ द बेस्ट लोक हवी असतात खरं सांगायचं तर. आणि मग मी ज्या ज्या भूमिका वठवल्या मधल्या काळात या चित्रपटांच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये, मग कधी लेखक दिग्दर्शक म्हणून तर मी कायमच होतो, पण मग कधी गीतकार असेल, कधी निर्माता असेल, कधी अभिनेता असेल, तर या सगळ्या कमी तिथे आम्ही या न्यायाने आलेल्या भूमिका आहे. कारण हे काम थांबू द्यायचं नाही कुठेही, हे मिशन आहे. ते मिशन थांबू न देण्यासाठी मग मला काय देवकृपेने, गुरुकृपेने माझे जे सगळे गुरु आहेत, शामराव जोशी असतील, दादा पासलकर असतील किंवा सुहास भोळे काका असतील, तर ह्या सगळ्या राजदत्तजी असतील, या सगळ्या गुरूंच्याकडनं मी ज्या ज्या गोष्टी शिकत गेलो त्या सगळ्या मला उपयोगात आणता येतात देवकृपेने, गुरुकृपेने. त्याचा वापर इथे केला जातो असं मला वाटतं. त्यामुळे ठरवून की मला अजून या चित्रपटात आता हे पण करायचं आहे आणि मग इथे पण क्रेडिट लागलं पाहिजे असं काही त्याच्यामध्ये नाही. की म्हणजे फर्जनची गोष्ट सांगतो, फर्जनला आम्ही त्या काळच्या मराठी सृष्टीतला सगळ्यात मोठा गीतकार घेतला होता आणि मला हवं होतं ते की फर्जंद हा चित्रपट 40 वर्षांनी येतोय भालजींच्या नंतर, आणि मग हा चित्रपट येत असताना बेस्ट ऑफ द बेस्ट लोकांनी तो करावा. म्हणजे संगीतकार बेस्ट ऑफ द बेस्ट असावेत, गीतकार असावेत, तंत्रज्ञ असावेत, सिनेमॅटोग्राफर असावेत. तर ह्या सगळ्यातनं तो निवडला होता आणि समहाऊ ते वर्क नाही झालं. आणि मग त्यानंतर अमित राजनी त्याचं संगीत केलं होतं.
तर अमित मला एके दिवशी म्हणाला की सर तुम्ही एवढं लिहिताय तर तू का नाही ट्राय करत आहे, तू एखादं गाणं लिहिणं ट्राय कर. आणि म्हणून मग मी त्याचा गोंधळ लिहिला आणि मग तिथनं त्या प्रवासाला सुरुवात झाली. मग मला लक्षात आलं की महाराजांच्या कृपेने आपल्याला ती कृपा लाभली आहे की आपल्याला पेन टेकवल्यावरती गाणं सुचतंय. आणि मग मी लिहित गेलो पुढे आणि तो गीतकार म्हणून मलाच परिचय झाला. मला माहित नव्हतं मी गीतं लिहू शकेन. कधी मी कविता करतो, प्रत्येक जणच करतो तसं म्हटलं तर वेगवेगळ्या फेजेस मध्ये, पण गीतकार म्हणून जे एक विशिष्ट प्रकारचं स्किल लागतं ते माझ्याकडे आहे हे मला नव्हतं माहिती. आणि आजही मी म्हणत नाही की मी गीतकार आहे. मी अमुक एक प्रकारचा दादा पासलकरांकडे शिकल्यामुळे लोककलेचा प्रचंड अभ्यास झाला. शाहीर दादा पासलकरांकडे शिकल्यामुळे हेमंतराजे मावळ्यांसारखे आमचे सिनियर आहेत. आम्ही कसब्यातच राहायचो दोघं पुण्यात. तर हेमंतराजे तिथेच राहायचे, हेमंतराजे मावळे, शाहीर हेमंतराजे मावळे. त्यामुळे या सगळ्या लोककलाकारांशी खूप जवळनं संपर्क आला आणि त्यामुळे यातले मीटर्सचा अभ्यास झाला. असं ना ते ओघाओघाने माझ्या आयुष्यात घडत गेलं आणि मग त्या गुणांचा कुठेतरी उपयोग करता येतोय आणि तो इतक्या चांगल्या कामामध्ये की छत्रपतींच्या सेवेतही घडतंय. त्यामुळे कमी तिथे आम्ही या न्यायाने ते घडले. क्या बात आहे सर. तुमच्याकडे येतो पुन्हा एकदा. त्याच्यातूनच महारुद्र शिवराय, शिवरुद्र हो, शिवराय, सुंदर. शक्तिरुद्र शिवराय, शिवराय आहे. अप्रतिम झालंय ते गाणं आणि खूप गाजतंय ते सोशल मीडियावर. डेफिनेट. समीर सर, अष्टकाची फिल्म आल्यानंतर त्याचं एक वेगळ्या पद्धतीचं प्रमोशनल ऍक्टिव्हिटीज होतात. अनेक ठिकाणी जावं लागतं, अनेक ठिकाणी मुलाखती, अनेक ठिकाणी हजेरी लावणं, वेगवेगळ्या प्रमोशनल ऍक्टिव्हिटीज मध्ये सहभाग घेणं, मग ते रील फॉर्मॅट असेल, लॉंग फॉर्मॅट असेल, खूप प्रमोशनल ऍक्टिव्हिटीज या निमित्ताने होतात. सिनेमाचं जे स्थित्यंतर आलं सोशल मीडियावरती, ज्या पद्धतीने आता सिनेमांचं प्रमोशन होऊ लागलं, हे स्थित्यंतर तुम्ही जवळून पाहिलेलं आहे. कारण त्याच्या आधी तुम्ही काम करत होता आणि आताही काम करता. त्याच्या आधीची प्रमोशनल ऍक्टिव्हिटी फार वेगळी होती, ज्याच्यातून आम्ही सुद्धा आलो. ती खूप वेगळी प्रमोशनल ऍक्टिव्हिटी होती आणि आता एक वेगळ्या पद्धतीची ऍक्टिव्हिटीज सुरू आहेत. हे स्थित्यंतर प्रामुख्याने तुम्ही कसं पाहता? सोपं सरळ होतं पूर्वी. एक प्रेस कॉन्फरन्स व्हायची आणि प्रेस कॉन्फरन्स मध्ये सगळे मीडिया यायचं आणि काही मंडळींना 1 to 1, कारण ते 1 to 1 असायचंच राऊंड टेबल व्हायचं आणि तुमचं काम संपायचं. खरं सांगायचं तर नंतर चित्रपट आल्यानंतर खूप कमी असं व्हायचं की आम्हाला क्युरिओसिटी असायची किंवा चित्रपट कसा चाललाय. हळूच जाऊन प्रेक्षकांना कळू देता आपण बघायचे रिॲक्शन्स कुठे आहेत किंवा जिथून आपलं प्रोजेक्टर असतो तिथे बसून, कारण तो दररोज बघणारा असतो माणूस आणि तो म्हणणार मस्त झालंय, छान झालंय, हे इकडे जरा पब्लिक उठून जात आहे वगैरे. तिकडे रिॲक्शन्स मिळायच्या. आणि खूप महत्वाची गोष्ट होती की वेन यू आर अ स्टार यू आर अनटचेबल, अनरिचेबल. ती व्हॅल्यू जी होती ना ती वेगळीच होती की कधीतरी कुठेतरी दिसणार आहे तो. आता दररोजच दिसतोय. हा एक वेगळा फरक झालेला आहे वेगळ्या वेगळ्या रूपांनी. तर दोन्ही चांगलं आहे. आता रीच खूप इझी झालेलं आहे, प्रत्येकाच्या हातामध्ये रीच आलेला आहे सोशल मीडियामुळे. तर आय वोंट से दिस इज हे चांगलं का वाईट, हे वेगळं आहे, काहीतरी वेगळं आहे. म्हणजे मला ते जसं तुम्ही पण म्हणालात की आता 3 डेकेड्स मध्ये मी 40 लोकांच्या समोर पण नाचलोय. त्यानंतर हळूहळू ते फेड आउट व्हायला लागलं. नंतर मग एकटाच चाललाय आणि बॅकग्राऊंडला गाणं चालू आहे. हा एक एरा होता. त्यानंतर खूप रिअलिस्टिक सिनेमा झाला. तर हे जे फेजेस आहेत हे एन्जॉयबल आहेत. हे मजा यायची की मी नाचणं म्हणजे लॉन्जी वगैरे म्हणायचं, अरे 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 बढिया सर बढिया सर, पण मनात त्याच्या कळायचं की या दगडाला पुढे नाचवायचं राव. तर त्याच्यातलं मग ती गंमत असायची की आम्ही नाचतोय. मागे एक रिची नावाचं असायचं, त्याला बघून मी तो शिकवायचा बाबा असं असं नाचायचंय. आणि मग लॉन्जी तिकडनं ओरडणार, हे रिकी यू यार कर ना स्टेप ढंग से. ते त्याला नसायचं ना, मला असायचं. पॅकअप झाल्यानंतर लॉन्जी यार तुने, अरे नहीं नहीं यार बढ़िया किया मतलब 2-4 गालियां मैंने खा ली. क्या मतलब रिची नाम अलग था लेकिन ती एक वेगळी गंमत होती की ज्यामध्ये सिंक असायचं.
हिरोईन बरोबर एखादं लव्ह सॉन्ग असायचं आणि मग त्यामध्ये जाईव असायचं. आता ते हळूहळू ते फेड आउट होत गेलं ते आपल्या. तर छान आहे, एन्जॉयबल आहे. पण ऑफकोर्स यू गो इन टू नॉस्टॅल्जीज आणि तुला ते प्रेस कॉन्फरन्सेस वगैरे परत ते पोस्टर्स लागायचे ना सगळ्या म्हणजे रॅदर माझ्या पहिल्या Black and white फिल्म्स होत्या posters ना, लागायचे. ऍब्सोल्युटली इनिशियल काही फिल्म्स मध्ये आपल्या दादरला सुदेश भोसलेंचे बाबा पण करायचे, पेंटेड पण होतं. माझ्या दिल्लीमध्ये एक रस्ता एक कोणती फिल्म आली होती, तर एक इंग्लिश फिल्म करायला गेलो होतो तिकडे, फॉर रिअल नावाची. तर एक ब्रिटिशर माझ्याबरोबर होती आणि माझं लवकर असं काहीतरी झालं, वी वर ट्रॅव्हलिंग. तिचं नाव विसरलो मी. शी वॉज इन टच विथ मी. आय नो दिस मॅन. म्हणलं दॅट्स मी. ओ रिअली. मग आम्ही थिएटरमध्ये गेलो तिकडे. मग ते जे हाताने पेंट केलेलं त्याची एक गंमत वेगळी आहे. मंडळांचे बोर्ड सुद्धा रंगवले असायचे. हो आणि छान असायचं. तर त्यानंतर मग प्रिंटिंग पण एक वेगळा फॉर्मॅट झाला. तर ऑफकोर्स नॉस्टॅल्जीज मध्ये गेलं तर ऑफकोर्स गेट बॅक इन टाइम अँड सिट बॅक. अरे वो दिन भी क्या दिन थे यार, लेकिन आज का दिन भी बुरा नहीं है. नाही, हेच मला इथे नमूद करायचं आहे की तुम्ही ते जे दिवस होते ते तर तुम्ही एन्जॉय केलेस, Absolutely. परंतु आता ज्या पद्धतीने तुम्ही प्रोमोशनल ऍक्टिव्हिटी मध्ये इन होताय, ज्या पद्धतीने तुम्ही तिकडे जाताय, प्रत्येक ठिकाणी भेट घेता, मग थिएटरमध्ये असेल, मीडियाशी इंटरॅक्ट करणं असेल किंवा ऑडियन्स सोबत इंटरॅक्ट करणं असेल, लॉन्च इव्हेंट्स तर म्हणजे आता एक त्यांनी पायंडाच पाडलेला आहे मराठी सिनेमांमध्ये की अशा पद्धतीचे वेगळ्या पद्धतीचे लॉन्च इव्हेंट्स करणं एक नव्याने एक वेगळं ट्रेंड सेट झालेला आहे. सो हे इतकी अप्रिशिएट करणारी गोष्ट आहे, कारण म्हणजे मला वयाचं हे नाही करायचं, जे आधीचा काळ बघितलेले आहेत ते लोक आता जरा आम्ही नाही आता या प्रमोशन मध्ये आहे. पण तुम्ही इतके ऍक्च्युअली इन होतात. हो. आणि ऍक्च्युअली कसं तो मार्केटिंगचा आणि ऍडव्हर्टायझिंगचा एक वेगळा फॉर्मॅट आहे. आणि मी ऍडव्हर्टायझिंग खूप केल्यामुळे असं होतं की हा तोच फॉर्मॅट आहे, येस. पण आता वेगळ्या पद्धतीने आहे. तर आता जसं मगाशी म्हटलं होतं की स्टार दे अनटचेबल, दे अनसीन, ओनली ऑन स्क्रीन. आता असं आहे ना की लोकांना इंटरॅक्ट करायचं असतं येस. प्रत्येकाला आणि व्यक्त सुद्धा व्हायचं हो, असतं. व्यक्त पण व्हायचं असतं. ते म्हणजे कधी कधी म्हणून मी म्हणले कमेंट्स नाही वाचत नाही. आणि मोबाईल मध्ये कॅमेरा आल्यापासून म्हणजे एक वेगळंच झालंय. म्हणजे एक मी सिरियल करत होतो ज्याच्यामध्ये माकडावर मी काम करत होतो, आणि ते माकड आहे ना शांत ठेवण्यासाठी तो माकडाचा जो मालक होता त्याला आरसा राहायचा. म्हणून असं हे काय आहे, पण सीन तसं, पण तुला आरसा दिल्याने तो स्वतःमध्येच रमलेला असतो. म्हणजे आपण आता माकडं झालोय, आता बघू आता पुढे काय होणार आहे, त्याचं माणसाकडे कसं काय वळणार आहोत आपण. आता तो आरसा झाला आपला आणि त्यातनं कोणी बाहेर नाही पडत आहे. येईल एक दिवस. काय होते निखिल, तुझ्याकडे येतो. मगाशी जसं म्हणलं की तुझी वर्सॅटिलिटी तू हळूहळू या सगळ्या प्रवासादरम्यान तू सिद्ध करतोयस. येत्या काळामध्ये इक्बाल लांजेकरांच्या सिनेमा थ्रू असेल किंवा इतर कुठून संधी थ्रू असेल, काय अपेक्षा आहे की इतकं वर्सॅटिलिटीने आपण काम केल्यानंतर अशी एखादी भूमिका आपल्या वाट्याला यावी किंवा अशा पद्धतीचं एखादं काम आपल्याकडून घडावं? कुठलं असं काय एखादं टार्गेट वगैरे आहे का तुझ्या सेट? नाही, मी कुठलाच विचार करत कुठलाच नाही. टार्गेट असं काही कुठला विचार करत नाही. माझ्याकडे जी कुठली भूमिका येते मी त्याच्यात माझा 200% 500% द्यायचा प्रयत्न करतो. आपल्याला मनात खूप गोष्टी असतात, महाराज साकारायचे किंवा अशा मनात खूप गोष्टी असतात. तर तशा खूप असंख्य भूमिका आहेत. पण मी आता या स्टेजला आहे की मी अपेक्षा ठेवत नाही. माझ्याकडे जी भूमिका येईल ती मी 100% प्रयत्न करतो चोख बजावण्याचा. आम्हाला असे अनेक उदाहरणं आहेत किंवा आणि कलाकार सुद्धा स्वतः म्हणतात की आता माझ्याकडे काम नाही किंवा आता मला अशी एखादी भूमिका करायची, मग ते 4 डिरेक्टर आपले मित्र आहेत, आपले निर्माते आहेत, त्यांना स्वतःहून कॉल करतात किंवा एखादी भूमिका अशी असेल तर मला नक्की कळव. असे एफर्ट्स आपण घेत नाही? हा, तसे एफर्ट्स नक्कीच घेतो, त्याबद्दल नाही. पण मी त्यातही असं ठरवत नाही की मला अमुक एक प्रकारचीच भूमिका करायची, मला अशी आता बघ मी आता करून दाखवतो. मी असे काही एफर्ट्स तशा पद्धतीने घेत नाही. याचं कारण की मला म्हणजे अगदी दिग्पालच्याच सिनेमा आपण परजंद पासून आपण जर उदाहरण घेऊयात, तर परजंद जर स्क्रिप्ट मध्ये तू बघितलंस, परजंदची जर तू स्क्रीन प्ले त्याचा वाचला तर तुला किसदा कुठेच दिसणार नाही.
पण सिनेमात तुला किसणं लक्षात राहणार, सिनेमात तुला किसणं लक्षात राहणारच. तर हे माझे एफर्ट्स असतात एक अभिनेता म्हणून. मग भले ते कितीही छोटं काम असो, पण तो सीन किंवा ते काम निखिल राऊतचं लक्षात राहील असा मी प्रयत्न करत राहतो. बाकी माझ्या हातात काही नाही. यशस्वीच ठरलेला आहेस तुम्ही डेफिनेटली. हा, मी दिग्दर्शक म्हणून किंवा मित्र म्हणून मी आता दिग्पालला सांगेन की आता किसनाची बढती करा. यावर तुमचं काय मत आहे? पुढच्या वेळेस भूमिकेत तो एकदा पेशव्यांपर्यंत जाऊन आलाय की आता मोरेपर्यंत केलं त्याने. काय बात आहे. पुन्हा एकदा तुमच्याकडे येतो. सुरुवातच मी तारीख पे तारीख असं केलं म्हणूनच आता तो एक प्रश्न की आपण 19ला येणार, 16ला येणार होतो, मग ती 30 झाली, मग आता 6 झाली. असं का घडतंय? साधारण आता मराठी सिनेमा सृष्टीचं जर एकंदरीत पाहिलं आत्ताचं वातावरण तर इतकं थोडं विस्कळीत झालेलं आहे. मागे पुढे होणं किंवा डेट्स चेंज होणं, अनेक मतभेद होत आहेत. ह्या सगळ्या गोष्टी ज्या दिसत आहेत आता सध्या मराठी सिनेसृष्टीमध्ये वारंवार गेल्या काही काळापासून, का होते असं? आणि मग हा सिनेमा का असे 6 फेब्रुवारीला यायचं ठरवलं? मुळामध्ये तो मागे घेण्याचं कारण परीक्षा हे होतं आणि मग त्याच्यानंतर फेब्रुवारीमध्ये फेब्रुवारीमध्ये 12वीची परीक्षा. आणि मुळामध्ये आपण जे म्हणतो की पुढच्या पिढीपर्यंत हे सगळं न्यायचं त्याकरता म्हणून तो निर्मात्यांनी घेतलेला निर्णय होता. आणि हा सुद्धा निर्मात्यांनी घेतलेला निर्णय आहे, त्याच्यामध्ये त्यांची काही कारणं असतील. आणि आम्ही आता एवढंच ठरवलं की सर्व ताकदीने हा चित्रपट पोचवायचा. आणि त्यामुळे आम्ही श्री शिवराज अष्टक हे जे छत्रपतींच्या विषयीचं काम हाती घेतलंय त्याच्यानुसार आपण 6 फेब्रुवारीला सर्व जनतेसमोर हे अर्पण करणार. मुद्दाम मी हा विषय काढतोच आहे की अमेय कोपकरांनी नाव घेऊन आपल्याविषयी बोललं गेलं, आरोपही झाले, त्याच्यामध्ये प्रत्यारोपही झाले. त्याच्यानंतर दिग्पाल लांजेकरांनी काही आपलं मत व्यक्त न करणं हे का, म्हणजे कशासाठी दिग्पाल लांजेकरांनी त्याच्यावरती मत व्यक्त केलं? तुम्ही पाहिलं असेल ते, आणि ते खरं आहे ते मी व्यक्त केलं. कारण आम्ही सरांचं मराठी चित्रपट सृष्टीसाठी खूप मोठं योगदान आहे डेफिनेट, आणि प्रचंड आदर आहे मला त्यांच्याबद्दल. आणि ते सातत्याने मराठी चित्रपटांना न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे त्यांच्याविषयी कुठलाही ग्रज मनात असणं काही कारणाचंच नाही. आणि मुळामध्ये यातली टेक्निकॅलिटी आपण समजून घेऊ की मी याचा निर्माता नाही, मी दिग्दर्शक आणि लेखक आहे. आणि त्यामुळं त्यांच्याशी जो संवाद झाला नाही असं त्यांनी म्हटलं, पण तो संवाद झाला होता. त्याच्यानुसार मी त्या फोनवरती असं ठरलं होतं की निर्माते मिळून हा प्रश्न सोडवतील. पण नंतर मला थेट ती पत्रकार परिषदच पाहायला मिळाली. ठीक आहे, त्यांचा काही गैरसमज झाला असेल तर त्यामुळे ते तसं घडलं असेल. पण मला हे नक्की माहिती आहे की आम्ही सरांचा पण स्वभाव असा कुठल्याही मराठी मुलाविषयी असं करण्याचा नाही आहे. आणि ते पुढे पण आमच्या या चित्रपटांना मदतच करत राहतील याची मला खात्री आहे. डेफिनेटली. मला तर असंच काहीतरी पडसाद उमटाव आहे त्याचे पॉझिटिव्ह जे काय असेल. पुन्हा एकदा सिनेमाकडे येऊयात. अनेक कलाकार, म्हणजे आपण वारंवार जेव्हा तुमची मुलाखत केलेली आहे तेव्हा मी विचारलेलं आहे की इतके सुहृद जोडले गेले या अष्टकाच्या दरम्यान, इतर काही कामं केली या सगळ्या दरम्यान, इतके मित्र, इतके आपले जवळची माणसं, तुमचे 40 मावळे, त्याच्या पलीकडे इतकी टेक्निकल कास्ट, बाकी इतर कलाकार, नव्याने अनेक लोक वारंवार जोडत गेले. पण मधल्या काळामध्ये अनेक कलाकार बाहेरही पडले. दिग्पाल लांजेकरांनी आतापर्यंत असं दाखवलं की ते एक लोहचुंबक आहेत, त्यांच्याकडे सगळे आकर्षित होतात. मग असं का झालं की अनेक त्यातले जे सुरू होते ते असे एक हळू बाहेर पडले? म्हणजे काय कारण आहेत आय डोंट नो, ते आम्हाला जाणून घ्यायचं आहे. पण असं का घडलं मधल्या काळामध्ये? त्यांच्या वैयक्तिक काही कारणांनुसार ते बाहेर पडले आणि ती कारणं जगजाहीर आहेत. म्हणजे असं काही नाहीतर एवढी मोठी टीम एकत्र राहिली नसती. जरी एकूण या शिवराज अष्टकाच्या निर्मिती प्रक्रियेत काही अडचण असली असती किंवा काही कोणाचा इगो किंवा तत्सम काही समस्या असली असती तर एवढी मोठी टीम, आणि ज्याच्यामध्ये समीर सर, मृणालताई, अजय पुरकर अशी सिनियर मंडळी पण आहेत. अगदी राजदत्तांनी पण काम केलंय. राजदत्त प्रत्येक सिनेमाच्या कार्यक्रमांना उपस्थित असतात, सेटवर येतात. इथपासनं ते अगदी निखिल आहे किंवा आता अभिजित आहे,
महिलांमध्ये प्रमुख मांदियाळीतल्या स्मिता शेवाळे, नुपूर दैठणकर अशा मुली आहेत, मृण्मयी देशपांडे आहेत. ही सगळी मंडळी म्हणजे त्या त्या पात्रानुसार त्या त्या ठिकाणी इन होत आहेत आणि जिथे काम नसेल तिथे ते स्वतःहून म्हणतात की नाही, मग ही भूमिका मी स्वतःच म्हणतो की ही भूमिका तुझ्या वकुबाला साजेशी नाहीये बुवा, ही छोटी आहे थोडी, त्याच्यासाठी आपण नवीन कोणाला तरी संधी देऊ. असे नवीन कलाकार पण जोडले जातात. तर हे जे कुटुंब आहे हे जे लोक बाहेर पडले असतील त्यांची काही वैयक्तिक कारण आहेत आणि त्यातली काही जगजाहीर आहेत. आता जसं निखिल 2 चित्रपटांमध्ये नव्हता पण तो काही चित्रपटांमध्ये परत आलाय आता, कारण ते पात्र परत आलं. त्याच्या अगोदरच्या 2 चित्रपटांमध्ये मला वाटलं नाही की निखिल सारख्या इतक्या मोठ्या कलाकाराला वेस्ट करावं. त्यामुळे चर्चा होऊन आम्ही 2 चित्रपटांचा गॅप घेतलाय की तिथे मग नवीन मुलांना संधी, नवीन मुलं त्या निमित्ताने या कामाशी जोडली जातात, वाचन करतात शिवाजी महाराजांचं, या सगळ्या गोष्टी होतात. जसं सुभेदारमध्ये उर्मिला जगताप नावाची गुणी अभिनेत्री एका सीनसाठी आली, नवीन अभिनेत्री आहे ती, तर तिला ते खूप चॅलेंजिंग वाटलं सगळं, की तिने अशा प्रकारचा टाहो फोडणं, मोठ्या प्रमाणात एक्सप्रेस होणं, लाऊड एक्सप्रेस होणं हे कधी केलेलं नव्हतं. पूर्णानंद वांडेकर त्याच्यामध्ये होता आमचा मित्र. तर अशा स्वरूपाची नवीन कलाकार मंडळी आहेत. आता या रणपती शिवराय स्वारी आग्राच्या निमित्ताने पुनीत इस्सार आपल्या बरोबर काम करतायत. हिंदीतलं एवढं मोठं नाव आहे. शेर शिवराज मध्ये मुकेश ऋषी होते आमच्या बरोबर. तर हे घडतं याचं कारण त्या चित्रपटाची स्क्रिप्टची, संहितेची गरज हे पण तितकंच महत्वाचं कारण आहे. आणि जे आता काही काळ बरोबर नाही ते कदाचित पुढच्या काही काळाने परत येतील. मी संपूर्ण कुटुंब आहे ना आशावादी आहे आणि पॉझिटिव्ह आहे, कारण आम्ही एका अत्यंत पॉझिटिव्ह ऊर्जा स्रोताचं, सूर्याचं काम करतो आणि तो सूर्य आम्हाला हे शिकवतो की ती माणसं परत येतील जी काही कारणास्तव, वेगवेगळ्या कारणास्तव वेगळी झाली आहेत किंवा काही लांब गेली आहेत आत्ता, ती काही कायमस्वरूपी गेलेली नाही आहेत. आम्ही काही त्याच्याविषयी आमच्यापैकी कोणाच्याही मनात गरज नाही. आणि टिकून आहेत ते जवळजवळ 100च्या घरात माणसं टिकून आहेत. एवढं मोठं कुटुंब कमी ठिकाणी पाहायला मिळतं. आणि एक कुटुंब थांबलेलं नाही की हा आमचं 100 जणांचंच घर बरं का, नाही, या घराची दारं 7-8 उघडी आहेत. येईल त्याला, ज्याला शिवसेवा करायची त्याच्यासाठी उघडी आहेत आणि ती वाढत चालली आहे कुटुंब. हे पण आहे. कलाकृती महत्वाची, शिवसेवा महत्वाची. हे सूर्याचं तेज असंच तळपत राहणार आहे, यात काही वादच नाही. पुढे वळूयात. सिनेमा रणपती शिवराय स्वारी आग्रा सगळ्यांनाच साधारण जे काय आतापर्यंत इतिहासात वाचलेलं आहे आपण की बाबा हे कथानक साधारण असं आहे, हे सगळ्यांना आता ते डोक्यामध्ये बसलेलं आहे. मग रणपती शिवराय स्वारी आग्रातलं कथानक कसं अपिलिंग असणार आहे प्रेक्षकांसाठी? निखिल फार सुंदर सांगतो. जसं आपण मगाशी उल्लेख झाला की तारीख बदलत राहते. खरं तर एखादी चांगली कलाकृती बघण्याकरता थोडं प्रेक्षकांना कळ सोसावी लागते असं मी म्हणेन, पण फार कळ सोसावी लागणार नाही. 6 फेब्रुवारी ही तारीख निश्चित झाली आहे. 6 फेब्रुवारीला रणपती शिवराय स्वारी आग्रा हा आमचा सिनेमा येतोय, ज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं आग्रा प्रकरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि ती स्वारी कशा अर्थाने होती हे सगळं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. स्वारी का म्हणतोय हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. दिग्पाल लांजेकर या लेखक दिग्दर्शकाच्या चित्रपटाचं प्रबळ आपण म्हणूयात एखादं जर काही असेल तर ते संगीत आहे. आपण दिग्पाल लांजेकरांच्या अष्टकातली सगळी गाणी आजपर्यंत सर्वश्रुत आहेत. आबालवृद्धांपर्यंत ही सगळी गाणी पोहोचलेली आहेत. ठेका धरून नाचायला लावणारी ही सगळी गाणी आहेत. तशीच ती रणपती शिवराय स्वारी आग्रामध्ये सुद्धा तुम्हाला गाणी ऐकायला मिळणार आहेत. मग ते महारुद्र शिवराय असो किंवा भारुड आहे जे सध्या लोकांना प्रचंड आवडतंय, तर ही छंद आहेत. आणि बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा अतिशय कमाल झालेला आहे. भव्य दिव्य असा सिनेमा आहे. याचा सेट डिझाईन पासून ते लोकेशन्स पर्यंत, राजस्थान असो, महाबळेश्वर असो, पुणे असो, एनडी स्टुडिओ सारखा खूप मोठा स्टुडिओ असो, रत्नागिरीच्या किल्ल्यावरती पण आम्ही याचं शूटिंग केलंय. अशा सगळीकडे याचं शूटिंग झालंय. ही लोकेशन्स तुम्हाला पाहायला आवडतील.
औरंगजेबासारखा एक बलाढ्य असं खलनायक पाहायला मिळेल आणि तितक्याच ताकदीने त्यांच्यासमोर उभे राहिलेले आपले शिवाजी महाराज पाहायला मिळतील. शिवाजी महाराज आणि जिजाऊ साहेबांचं एक भांडण सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. हो. फार गोड भांडण आहे ते का भांडण आहे. शिवाजी महाराज आणि शंभूराजे यांचं नातं तुम्हाला पाहायला मिळेल. अशी आणि शिवाय या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी अत्यंत जवळचे असे त्यांचे विश्वासू सरदार जे सगळे आहेत हे स्वतःच्या जीवाची बाजी लावून महाराजांबरोबर आग्र्याला गेले. त्या सगळ्या मावळ्यांमधले त्या सगळ्या सरदारांमधला एकोपा तुम्हाला पाहायला मिळेल. प्रसंगी एकमेकांबद्दल असणारं प्रेम तुम्हाला पाहायला मिळेल. या सगळ्या मावळ्यांमधलं या सरदारांमधलं अशा सगळ्या अंगाने तुम्ही हा सिनेमा पाहू शकता. आणि आपल्या सगळ्यांचं महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज. त्यामुळे रणपती शिवराय स्वारी आग्रा हा सिनेमा 6 फेब्रुवारीला प्रदर्शित होतोय. जरूर पहा. आता ही जी दिग्पाल लांजेकरांनी अष्टकाची जी स्वारी सुरू केलेली आहे ती शेवटपर्यंत जाणार आहे, यात काही वादच नाही. आणि त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि 6वं हे पुष्प रणपती शिवराय स्वारी आग्रा 6 फेब्रुवारी पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. आपण सगळ्यांनी चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा बघावा. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद रत्न मराठी मीडियासोबत वारंवार गप्पा मारल्याबद्दल. जय शिवराय. जय शिवराय. रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.